तर हॅलो गाईज, तुम्ही तर दिवसाचे खूप व्हिडिओ पाहिले असतील. आज आम्ही खूप भयानक जंगलामध्ये आलो आहे आणि ते पण असा भयानक जंगल आहे आणि ते पण रात्रीचे 10 वाजलेत सध्या आणि आम्ही चिंबोरी पकडायला आलो आहे. आजूबाजूला काही नाही आहे, तुम्ही बघू शकता. खूप डेंजर इथं वातावरण आहे. आजूबाजूला नुसता वल आहे, वल, आणि पाय बुडल एवढा पाणी आहे इथं. पुढे बंद आहे. आम्ही ठरवलं की सकाळी तर आम्ही लयच फिरतो, आम्ही रात्रीचे चॅलेंज करतोय आज आम्ही. हे बघू शकता, आजूबाजूला काहीच नाही आहे, एकदम घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये फक्त आम्ही दोनच आहेत. आणि आम्हाला माहीत नाही अशा जंगलच्या समोर आम्ही फिरताना आमच्या पुढं कोणताही प्राणी येऊ शकतो. समजा इथं वाघ तर एवढा नाही आहे, पण कधी चुकून मिकून आला तरी येऊ शकतो. आणि पूर्ण दलदल एरिया आहे हा. आज आम्ही चॅलेंज केलो आहे की आम्ही चिंबोरी आणणार आणि ते पण जंगलात जाऊन. अशा जंगलामध्ये जाण्यामध्ये खूप रिस्क आहे, अतिशय भयानक असं जंगल आहे. तर हे हो, आम्हाला दिसत तरी होता, पण रात्रीचं काही दिसत नाही. ते फक्त ओनली आम्ही हा एक टॉर्च घेऊन फिरतोय. हातात एक छोटीशी काडी आहे आणि पायात आमचे गनबूट आहेत. म्हणजे एकदम आम्ही सेफ्टीसाठी घेतलं आहे, कारण या साईडला साप खूप आहेत. नाग असतील, अजून भरपूर प्रकारचे साप आहेत तिकडे. त्याच्या सेफ्टीसाठी आम्ही गनबूट हा घालून फिरतोय. हा पाहू शकता तुम्ही, हा समोर दिसतोय ते देऊळ आहे. म्हणजे आम्ही मुळगावचा तो पलीकडे एक मोठा जंगल आहे. हे बघा, पूर्ण दिसल तिथं जंगलच आहे. आणि हा दिसते, हा भात आहे, भात शेती आहे. रात्रीचे इथे खूप भयानक व्ह्यू दिसतोय. हे बघा, हे असं भात शेती. चला गाईज, हे बघू शकता, ही वल आहे, वल. आणि इथं चिंबोरी असतात. हा आपण बघू शकता, साप आहे, आता गेला. आता आमच्या समोरून एक मोठा साप गेला. काहीच आता आम्हाला एक साप दिसला आणि तो साप कोणता होता आता रात्रीचं आम्ही काही नीट बघितलं नाही, पण भयानक असेल. हा बघू शकता, व्हाईट खेकडा आहे. बिचारा एकटाच बसला आहे, तो काहीतरी खात येतो. हे बघा कसा खतरनाक दिसतोय रात्रीचा. अशा खेकड्याच्या ठिकाणी साप वगैरे असू शकतात. चला, तर हॅलो गाईज, आता आम्हाला साप आणि खेकडा दिसलेला, पण आम्हाला शेताच्या मधोमध कोणतरी उभा आहे असं भास होतोय. काय माहीत कोण आहे. तर चला, पण आम्हाला चिंबोरी नाही दिसत कुठं का. आम्हाला चिंबोरी दिसत नाही आहे कुठं, आणि हे भयानक काळोख झालेला आहे. तर आता सध्या आम्हाला खेकडा आणि एक सापाचं दर्शन झालेलं आहे. आता पुढे माहीत नाही काय काय आमच्या समोर येऊ शकतो. तरी आम्ही सरळ चालतो आहे आणि आमच्या पायात तर गनबूट असल्यामुळे आम्हाला सध्या काय वाटत नाही. हे बघा, इथे खेकडा आहे. कुठला खेकडा काय माहिती आहे तो, त्याची जात हा तुम्ही कमेंट करून सांगा कोणता खेकडा आहे हा. मला तर वाटतं मोठ्या असेल किंवा सफेद खेकडा वाटतं. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा मला नक्कीच कोणता खेकडा आहे. तर हे बघा गाईज, हे आहे आमचा वल, पण ह्याच्यामध्ये बारीक खूप मासे दिसतात आहे. पण आता सध्या आम्ही त्याला पकडणार नाही आहे, आम्हाला फक्त चिंबोरी हवे, त्याच्यासाठी आम्ही चिंबोरीच शोधणार आहोत. चला, आता इथं काय दिसत नाही आहे चिंबोरी, पण इथं मच्छर पण खूप आहे. एवढा
रिक्स घेऊन आम्ही जंगलच्या मधोमध आलेलो आहे. ते बोलतात ना, डर के आगे जीते. हौसला बुलंद हो तो जंगल के अंदर भी घुस सकते हैं, असा कॉन्फिडन्स पाहिजे. पण मी करतोय तसं तुम्ही प्रयत्न करू नका, कारण तुम्ही नवीन असताना कोण आला अचानक, मग काय माहीत नाही काय व्हायचं. हे बघा पाणी गुडघ्यापर्यंत आहे. हे बघा माझा पाय खूप मी 2 वळ्या पार केलं आहे. आणि हा भात शेती आहे. आणि भात शेतीमध्ये आम्हाला चिंबोरी कदाचित भेटू शकते. तर आम्ही बघू, पुढे निघतो. आम्हाला काही चिंबोरी दिसत नाही आहे. पण भात तर खूप छान झालेला आहे. आता हा भात दसरापर्यंत तयार होऊन जाईल. बघू शकता रात्रीचा व्ह्यू एकदम हिरवा गार आहे. बापरे, पण आजूबाजूला काहीच नाही. आम्ही बॅटरीच्या साहाय्याने एका जंगलामध्ये आलेलो आहे. बघावं, तिथं काळोखच आहे. रिक्स आता ही तिसरी वली आमची. आणि त्या वलीमध्ये पाणी तर गुडघ्यापर्यंत आहे. माझा गुडघा जाईल तेवढा पाणी याच्यात. बाबा या वलीमध्ये पण आम्हाला सध्या चिंबोरी काही दिसली नाही आहे. हो, भयानक दृश्य इथे. आता तुम्हाला मी वरचा पण व्ह्यू दाखवतो. हे बघा, वरती चंद्रही निघलेला आहे. हे बघा, आकाश एकदम निव्वळ आणि आजूबाजूला कोणच नाही आहे. फुल जंगल में हम, डर के आगे जीत है. आता आम्ही एक छोटासा खेकडा पकडलेलो आहे. चिंबोरी का आम्हाला सध्या दिसली नाही कुठं. हे बघा, आता ह्याला आम्ही डायरेक्ट घेऊन जाणार आहे. हा खेकडा नाही आहे, हा एकदम चिंबोरीचा पिल्लू आहे. बघू शकता, हे बघा छोटा एकदम. ह्याला पण आम्ही घेऊन जाणार आहे. ह्याला एक तरी भेटला आम्हाला, एवढा लांबून आलो आहे. आम्ही आता सध्या चिंबोरीचे 2 पिल्लू पकडलेले आहोत. आम्हाला काही मोठी दिसली नाही आहे. आणि हे बघा, मी एकदम काळोखात उभा आहे. हे मी जर वरती कॅमेरा फिरवला तर हे बघा चंद्र दिसतोय एकदम मोठा. हे बघा, वरती चंद्राचा व्ह्यू, ढग पण दिसतोय. आणि मी एकदम काळोखात उभा आहे. आणि माझा एक फ्रेंड गेला आहे, तो आतमध्ये टॉर्च घेऊन गेला आहे. म्हणजे चिंबोरी आहे की नाही ते बघायला गेलेला आहे. अशा काळोख रात्रीमध्ये येणं खूप रिस्क असतं. तरी पण मी आलेलो आहे इथे. भीती वगैरे काही नाही आपल्याला वाटत. बिंदास जंगल में हम रात को भी घूमते. तर हॅलो गाईज, आम्हाला पुढच्या वळीत एवढी मोठी चिंबोरी भेटलेली आहे. बघू शकता, आम्ही ह्या चिंबोरीच्यासाठी एवढा जंगलामध्ये आलेलो. हे बघा, हे बघू शकता, खूपच मोठी चिंबोरी आहे. एकदम भयानक पण आहे. जर ह्याचं एक जरी बोट गेला ना ह्याच्या नांगीत, डायरेक्ट बोटच काढून टाकते, अशी भयानक आहे. मोठी बसून ठेव. हे बघा, आम्ही मच्छर, आपली ही जाळी आहे त्याच्यामध्ये आम्ही टाकलेले आहेत. एक मोठी आहे, 2 छोटे आहेत. आता आम्ही अजून पुढे जाणार आहे. बघू आम्हाला किती भेटते. आम्हाला ह्या वळीमध्ये भेटली मोठी चिंबोरी. आता आम्ही अजून पुढे जाणार आहोत. आज आम्ही हे भरूनच नेणार आहोत. भेटेल तेवढी. आज घरी चिंबोरी पार्टी होईल. सगळे मटन पार्टी करतात, आम्ही आज चिंबोरी पार्टी करणार आहे. हे पण जंगल में या भयानक पाणीमधून चालून आमचे बुटेमध्ये एवढं पाणी शिरलं आहे ना, आम्हाला चालायलाही होत नाही आहे. आणि काय डेंजर आहे वातावरण इथं. मला वाटतं इथं कोण नवीन माणूस आला ना, तो रिटर्न इथून 4च्या स्पीडला घेईल तो, चेन्नई एक्सप्रेस.
काय रे, रस्ता बंद आहे पुढे? आपण रस्ता बनवूया आपण रस्ता. हे बघा, आता आम्ही एवढा डेंजर आतमधून चालत होतो, पुढे रस्ता बंद आहे, तर आम्ही डायरेक्ट कडमड करून चाललो आहे. आम्ही कुठं पण शिरतो कडमड करत. हे तर ऊसाचं झाडसारखं दिसतंय मला, पण हे ऊस नाही आहे. आणि ते साप गेले आहे. साप गेलेला आहे बाबा, तर यायचा आमच्या पायाखाली. कुठला साप आहे माहीत नाही, तरी पण सावधान. आता आम्ही इथं रस्ता भटकलोय. कुठून जायचं? इथून की इथून जायचा? पाणीकडून जायचं. हां, पाणीकडूनच जाण्याचं बरोबर आहे, कारण पाणीच आपल्याला बाहेर घेऊन जाऊ शकतो. पाणी एक असा रस्ता असतो की तो आपल्याला बाहेरही काढू शकतो आणि आतमध्येही नेऊ शकतो. कधी पण तुम्ही जंगल साईडला गेला आणि रस्ता विसरला तर तुम्ही कुठे न जाता फक्त पाणीच्या दिशेने चाला. तुम्ही एकतर खड्ड्यामध्ये जाल, नाहीतर वरती तरी याल. खतरनाक. कडमड करत येत होतो आणि पाणीच्या दिशेमधून आम्हाला रस्ता भेटत आहे. आणि याच पाण्याच्या दिशेमधून आम्हाला चिंबोरी आणि मासेही भेटू शकतील अजून. तसं आम्हाला 2 चिंबोरी भेटली आहे, 2 छोटे आहेत, 1 मोठी आहे. तर आमचं टार्गेट आहे 10-5 न्यायचा. इथं तर 2 रस्ते आहेत, एक इकडे. आम्ही हा रस्ता धरलेला आहे. त्या रस्त्याला भरपूर दलदल आहे, नाहीतर असा व्हायचा आम्ही इथं अडकून बसूया. आणि अजून एक काळी चिंबोरी भेटली. वा, भेटली गाईज बघा. आम्ही डायरेक्ट हात टाकून धरलेला आहे बघा. ओ, थोडी मोठी चिंबोरी, ते पण दगडात. ओ माय गॉड, खरंच खूप डेंजर, भयानक की मोठी ते. हे बघा, असं जर आम्ही चुकी जरी केलं तरी आमचा हातही कापू शकते, एवढा भयानक आहे. आणि बोलतात ना, एक चाकू, ते चाकू ह्यांच्यासमोर काही नाही. बोट डायरेक्ट 2 तुकडे करू शकते, एवढी भयानक आहे. तर बघितलं असेल तुम्ही, काहीच खतरनाक हात घालून चिंबोरीला बाहेर काढलेला आहे आम्ही. तर अजून आम्ही पुढे जाणार. हा एरिया आहे ना सध्या पूर्ण चिंबोरींचा एरिया आहे. कासव आहे का? अरे वा, ओ हो, कासव. ही किधर गया? हे बघा, आता आम्हाला कासवही दिसलेला आहे, पण कुठं गेला काय माहीत. कुठे बघा. स्पीड लई आहे रे त्याची. थांब, तो बाहेर येईल. अरे बाबा, शी काय. आता आमच्या समोर कासव होता, भेटला. कुठं? हो, भेटला. दुसरा भेटला, म्हणजे हे जोडी. हो, हे बघा, हे गाईस बघू शकता कासव. हे बघा, ओहो, बघा कसा खतरनाक कासव आहे. आमचं नशीब चांगलं आहे की एवढा सुंदर कासव भेटलेला आहे. तर याला घरी घेऊन जाणार आम्ही. बघा बाबा, लई उड्या मारतोय. बघा, हे बघू शकता तुम्ही कासव. तुम्ही टी व्हीमध्ये, विहिरीमध्ये आणि कुठे ते वस्तू संग्रहालयात पाहिले असेल. आम्ही रात्रीच्या एकदम घनदाट जंगलमध्ये लाईव्ह बघा कसं शिरतोय बघा. ओ माय गॉड, चिखला शिरला तो. एवढा भयानक शक्तीचा असतो तो. जाऊ द्या, कारण त्याचं पण एक आयुष्य असतो. आम्ही त्याला धरणार नाही, सोडून दिलं. जा बाबा, ऐश कर. हो, पण रात्रीचा व्ह्यू बघणं आणि सगळं हे पाहणं किती भारी आहे, मजा आहे. अजून आम्हाला आता कासवचा दर्शन झाला. पहिला तर सापाचा झालेला आम्हाला, नंतर चिंबोरी झाला, आता कासवचा झाला. आता काय माहीत कोणाचं दर्शन होतं आहे पुढं. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हवं तितकं शेअर करा. कारण असे तुम्हाला मजेदार ॲडव्हेंचर जंगलचे एक चुनौती बोलतात ना, लाईव्ह, डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ. यात काही खोटं नाही, काही नाही. आणि आम्ही खूप रिक्स घेतो आणि असे घनदाट जंगलमध्ये जातो. आणि हे तुम्ही डिस्कवरीमध्ये पाहता ते तर एक वेळी तर फेक असू शकतं, पण हे तर डायरेक्ट लाईव्ह आहे. जर तुम्हाला कोणाला असं वाटत असेल हा खोटा आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि नेक्स्ट टाईम माझ्यासोबत येऊ शकता. आहे का? कोणाला यायची इच्छा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला घेऊन जाईल लाईव्हमध्ये. कासवचा दर्शनही घेतला. आता आमच्या समोर एक भयानक डेंजर आवाजही आला. पाण्यामध्ये कोणीतरी असं एक उडी मारण्याचा प्रकार आला आहे आणि आम्ही हा पाण्याच्या साहाय्याने जाता जाता रस्ता विसरलो आहे आणि आमच्या डोक्यावर आणि एवढा उंच उंच हे झाड आहेत. आम्ही असं वाकून वाकून चालतोय. ओ माय गॉड, पूर्ण दलदल. माझा तर पायच अडकलाय रे. तर गाईज हे बघा, हे बघू शकता आभाळामध्ये चंद्र एकदम स्पष्ट दिसतोय आणि झाकलेला आहे तो पण. आणि आम्ही एकदम हे बघा जंगलामध्ये, आमच्या डोक्याच्या वर एवढा मोठा कसारा आहे हा, एकदम भयानक आहे. हे बघा एवढा उंच उंच हे झाड आहे आणि विचार करा आम्ही एवढा जंगलामध्ये फिरतोय, न सेफ्टी काही नाही. हे बघू शकता. हे बघा, हे बघा असा रस्ता करून जावा लागतो आम्हाला पुढे पुढे. खूप डेंजर आहे बघा. आणि हा झाड आहे ना, हा झाड असा आहे की जर हाताला लागलं ना डायरेक्ट हात चिरून काढतं, एवढा भयानक झाड आहे हा. म्हणजे याला कसारा बोलतात. कसारा अनेकाला माहीत असेल कशा प्रकारचं असतं ते. ऊसासारखं असतं पण ते जंगली असतं, एकदम मोठे मोठे असतात आणि ते एकदम धारदार असतात. आणि जे जर हाताला लागलं, पोटाला कुठेही लागलं तर ते रक्त काढल्याशिवाय थांबत नाही. एवढा भयानक आहे. आणि आम्ही तर हाफ चड्डीमध्येच आलेलो आहे. खूप भयानक आहे. विचार करा हाफ चड्डीमध्ये जंगलमध्ये फिरतोय आम्ही. हो, खतरनाक आहे. हे बघा आता एकदम आता आम्ही पाण्याच्या ठिकाणावरून एकदम उंच उंच सुनसान जाग्यात आलो आहे. पण आता बघूया, तुमच्या मनात प्रश्नही आला असेल की हे असे काय अचानक गेले असतील. तर हे बघा, कोणाला आवडत असेल की बाबा यायचं आहे मला, तर मला हमखास संपर्क करू शकता आणि जंगलचा ट्रॅकही करू शकता. आणि तुमच्या मनात आलं असेल काय बाबा एवढा कोण येऊ शकतं जंगलात, जाऊ दे मरू दे. पण आम्ही आहेत, आम्ही डायरेक्ट फिरतो. हे बघा माझ्या बाजूला दिसतं का, एवढा उंच उंच झाड आहे माझ्याही डोक्यावरून. हे बघा, आणि मी एकदम जंगलाच्या मधोमध्ये. तर अजून बघूया आम्हाला काय काय भेटतं, काय काय दिसतं, सगळं दाखवूया. आता आम्ही त्या कसाऱ्यातून कसा बाहेर जातो ते रस्ता शोधत आहोत आम्ही. संपूर्ण जंगलमध्ये कडमड कडमड करत येते. असं वाटतंय आम्हाला लागलेलंही आहे, थोडाफार तरी लागतोच. चला आता कडमड कडमड करत शेवटी आम्ही आलो जमिनीवरती, म्हणजे पाणीच्या ठिकाणावर लांब आलो आहे. तर हे बघा, हे आकाश दिसतंय एकदम. परत नको तिथे कडमड जायला. आता आपण चांगली तू वॉल शोधूया. कसा वॉल इथून भेटली ना रस्ता, आपण बाहेर पण निघू शकतो. म्हणजे आपण आलोय तिथून परत गेलो ना, मग आपल्याला इथं आम्हाला 12ही वाजू शकतो. आणि विचार करा 12 वाजले तर जंगल में क्या क्या आता है. भूत भी आ सकता है भाई. पक्षी उड़ गया. भूत क्या, चुड़ैल भी आ सकती है भाई. और अगर वो आ गई तो हमें क्या होगा. ऐसा लग रहा है इधर है कोई तो कोई. ये तिथे टोर्च मार कोणी तिथे कोण. नाही नाही नाही, कोण नाही कोण नाही कोण नाही. असं वाटलं कोणतरी बसलेला तिथं. लगेच बॅटरी मारू. हे बघा काय, हो माय झाड बघा, झाड आहे पुन्हा जंगलामध्ये. काय भयानक झाड आहे बे. असं झाड बघून हे मला तर वाटतं, हे जर असं कोण शूटिंग करायला आले ना रात्रीचे, ते ॲक्टर लोक तर पळूनच जातील बघून. ते बोलतील बाबा हे कडमड कडबड नको मला. बघ ना काय डेंजर आहे बे. आणि हे बघ ना काय व्ह्यू दिसतो इथून, खतरनाक. कसारा खूप आहे रे इथे.
मला वाटतं पाणीचं ठिकाण आपण पाठी कुठेतरी राहून गेलंय आपला. नाही इकडं आहे. आहे काय तिकडं? माझ्या अंदाजे ना अशा जंगलमध्ये येणारा एक्सपिरियन्स माणूसच पाहिजे. काय बोलतोस? आणि जर समजा कोणाला एक्सपिरियन्स नाही आहे तर ते अर्धा भीतीमध्येच घाबरून जातात. आणि काय माहीत कोण आला, कुठला जानवर आला तर भेंडी ते कोणाला हार्ट अटॅक पण येऊ शकतो. आणि कसं आपल्याला सवय आहे. आम्ही बिना हाताखाली माणसं. हाँ, आम्ही बिना हाडवाली माणसं आहेत. बिंदास जो होगा देखा जाएगा भेंडी. तुमचा जनावर आला तर आम्ही त्याला हाताखाली. हाँ, अब आपको जर वाघ जरी आला तो मला वाटतं आम्हालाच बघून पळून जाईल, कारण आम्हीच वाघ दिसतोय. विचार करा, एक मनुष्य पूर्ण जंगलात जातोय तर तो पण बोला अरे बाबा ये कोण आ गए इधर. वाघ आला गेल तर झाडावरती काय पक्षी पण असतात ना रे. या झाडाला पक्षी वगैरे, घुबडी असू शकतो. इथून एका रस्ता चल, इथून सरळ आहे ना एक. तर आम्ही लई कडमड करत आलो. तर आता आम्ही सध्या हे बघा झाडावरती पण टॉर्च इथं मारतोय. आपण आलेलो. इथं आलेलो काय आपण? पोलाजवळ आले, पोलाजवळ वापस फिरून गेलो तिकडे. बापरे, म्हणजे एवढा लांब कडमड करत गेलो आपण. बाबा बाबा विचार कर, म्हणजे आपण तिथं ना 4-5 मिनिटं होतो. लावरी. कुठे लावरी आहे? कुठे येते का तिकडे? तर आम्हाला आता लावरीचंही दर्शन होऊ शकतो. बघा नीट असेल. बाबा ती एकदम उडून आली ना, डायरेक्ट भीती वाटते ना. पडले ना, उडी मारली का ती? उडून गेली तिथं पडली. बॅटरी पाडली परत. अरे देवा. आता आम्ही बघू शकतो तुम्ही शिकार. काय करतो. हे बघा, आता आम्ही लावरीही मारतो. आता लावरीचं बघा, हे काय बॅचकी आहे. रात्रीचा लावरी कसा मारतो हेही दाखवतो. जर आमचा नशीब चांगला असेल ना, लावरीचा गेम ओव्हर. लावरी माहिती आहे का, कोंबडीसारखीच असते. सगळ्यांना माहिती आहे लावरी म्हणजे काय. तर काहीच हे बघा, फाट. हे बघा, आताच एक लावरी बोलतात ह्याला, आताच शिकार केली. हो, बघू शकता एकदम सुंदर लावरी आहे. काय आता आमचं एवढंच छान नसीब आहे की आम्ही लावरी, कासव, चिंबोरी, साप, अनेक विविध प्राणी बघितले. फक्त हे शिकारीसाठी हे काय कोण हे नाही आहे. हे बघू शकता. हे बघा गाईज, लावरी माहिती आहे ना, तुम्ही ढाब्यामध्ये अनेकदा बॅनरवरती फोटो बघितला असेल. हे बघा, जर नेक्स्ट टाईम तुम्हाला लावरी हवा असेल पाळायला, खायला, हे बघा लावरी. आता आम्ही त्याला घेणार आहोत. हो, मजा हो गया गाइस, मजा ही मजा हो गया. ये नर है, मादी उधर ही बैठी होंगी बच्चों के पास. नर है का हा? हो, खतरनाक. चला. फुल किड्यांचाही आवाज येतोय. वरती अजून काय आहे का? नाही. एवढा मोठा साप आहे, खतरनाक आहे. आणि इथंच नाही बसायला पाहिजे. आणि इथंच कुठं असला परत वाट लागायची आमची. तर काही हे बघा, इथे एक आम्हाला एक मस्त मोठा मल्या मासा आहे. कुठला आहे तो? डाकू मासा आहे का? बाप, मरळ आहे का? खतरनाक आहे. आता आम्ही याला पकडणार आहोत. मस्त काहीच. हे बघा, माझ्या पाठी बघू शकता पूर्ण काळोख आहे आणि माझ्या हातात आहे चिंबोरी. आम्ही एक मोठी आणि 2 छोटे पकडलेत आणि त्याच्यात, आणि तुम्ही बघितला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काय काय केलेत. तर आता बघूया आम्ही पुढे कसं जातो आणि बाहेर कसा निघू. आम्ही जसं जसं पुढं निघतोय आणि पाणी तर माझ्या गुडघ्यापर्यंत, ॲक्च्युली माझा गुडघा पूर्ण हे झालेला आहे.
पुढचं काही दिसत नाही आम्हाला. आता आम्ही हळूहळू बाहेर निघतोय. खूपच वेळ झालेला आहे आम्हाला. संपूर्ण आम्ही 1-1.5 तास पूर्ण आतमध्ये जंगलाच्या डीप आतमध्ये आहोत आणि आमचं पाय पूर्ण पाण्यामध्ये आहे. तर एकदम खतरनाक आहे. पूर्ण पाणी गुडघ्यापर्यंत आलेलं आहे. मला वाटतं हा रस्ता आमच्यासाठी सेफ आहे. आम्ही हा रस्ता पकडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आम्हाला आता चिंबोरी, मासं, कासव, लावरी हे मिळालेलं आहे आम्हाला. तर आम्ही ते घेऊन आता हे जंगलाबाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आहे. मला इथे असाही आवाज येतो आहे. मला वाटतं इथं कोल्हा वगैरे पण असू शकतो. बघा तुम्हालाही आवाज येत असेल. आता कसं इथं संपूर्ण काळोख असल्यामुळं बॅकग्राऊंड दिसत नाही आहे. बॅकग्राऊंड हे बघा, हे असं बॅकग्राऊंड आहे इकडं. आम्ही जंगलाच्या एकदम मधोमध एकदम आतमध्येच आहोत. अरे बाबा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कोणाला यायचं असेल जंगलमध्ये रात्रीचं आणि लाईव्ह चिंबोरी, लाईव्ह लावरे, काही लाईव्ह बघायचं असेल तर बिंदास संपर्क साधू शकता. तुम्हाला मी पूर्ण जंगलचं सफर करेल आणि तुमच्या म्हणजे आत्मविश्वासही वाढेल जंगलात जायचा. भीती वगैरे पण असतात, पण त्याच्यामधून ते रिक्स घेणं आणि बाहेर निघणं हे मोठा रिक्स आहे. बघ आता रिक्स बोलून आम्हाला एक काय कोणता जाते ते चिंबोरीचा पिल्ला भेटलाय. तो कापलेला आहे. नको त्याला सोडून द्यायचं, जाऊ दे. आता पुढं अजून आम्ही कडवड करत जाणार आहोत कारण तिथं कसाराही दिसतोय आम्हाला. कडमड केल्याशिवाय आम्ही पुढं जाऊ शकत नाही कारण कडमडच हे आमचं कडमड आहे. चला. आणि ॲक्च्युली चिंबोरी हा असे दगडाच्या पाण्याखाली असते, दगडामध्ये असते वगैरे. मला वाटतं पुढं आपल्या माना एवढं पाणी असेल का रे? नसेल ना, गुडघ्यापर्यंत असेल वाटतं. काय भोगदा आहे रे? जाळ आहे ना बाबा, डोक्यावर आहे ना. आता आपल्याला मागे जायला जायला लागेल. इथून शॉर्टकट कुठं नाही का रस्ता अजून? शॉर्टकट लय मोठा कडमड आहे का? नाही ना, पक्का मोठा आहे बाबा. आपण रात नाही एवढा मोठा शेत आहे. मग असं वाटेल मग आपल्याला इथेच 12 असतील. मग आपण आलो त्या ठिकाणून परत रिटर्न जायला लागेल आपल्याला ना. आलंय का सध्या म्हणजे तो आलो ना आपण त्या ताडाजवळ. हो, ताडाजवळून जाऊया मग. बरोबर. म्हणजे आपल्याला अजून आपल्या 5 मिनटं तरी लागेल आपल्याला मग त्या रस्त्याला. मग आम्ही बरोबर निघू, जंगलाच्या बाहेर निघू. आणि आजूबाजूला आवाज एक भयानक आवाज येते. आणि कसं आहे, जंगलमध्ये येणं हा मोठा रिस्क असतो कारण इथे विषारी जानवर किंवा काही विषारी एक असतं की चावलं तर चावलं असतं ते. आणि मी हा चॅलेंज अनेकांनाही देतो. जर ज्यांना चॅलेंज पूर्ण करायचे, ज्यांना ते जंगलमध्ये जाण्याची आवड आहे किंवा असा कडमड करायची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन करू शकता आणि आत्मविश्वास किंवा एक जंगल प्रवासीही बनू शकता. बघा तुम्ही कमेंटमध्ये कळवा काय तुम्हाला कडमड करायचं आहे का. तार आहे ना. चला आता आम्ही निघणार आहे थोडा बाहेर. मला असं वाटतंय की आजूबाजूला कोण असल्याचा भास वाटतोय मला. असला तरी असू दे, आय डोंट केअर. त्यालाही मी कडमड करून घेईल. पलापल करायची लई. काय तर बाजू. अरे हां, आपण आलेलो आहे.
ये चुड़ैल आएगी ना, उसको एक चीज़ सिखाएगा मैं, भाई तू आई है तो कड़मड़ करते हैं, आणि कड़मड़ करते नहीं है म्हणजे कड़मड़ करते करते आगे जाते आईला डेंजर. चला आता आपण थोडाच पुढे पुढे चालतोय. आता आम्ही घरी जाण्याच्या दिशेत चाललो आहे. आम्हाला चिंबोरी ही भरपूर भेटलेली आहे. आम्ही चिंबोरीच्या ह्याच्यात आलेलो. आमचा एक ते चॅलेंज होता, ते आम्ही स्वतःहून पूर्ण केलं. आता हा एक रस्ता आहे. चला. हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत. असं वाटतं इथं हॉरर सीन पण होऊ शकतो आवाजानुसार, आणि हॉरर सीन झालं तर बघूया चॅलेंज. मला असं वाटतं इथं कडमडसारखा आवाज येतो आहे, आणि झाला मग हॉरर सीन तर झाली मग वाट. आवाज पण येतोय रे. काही तुम्हाला आवाज येतं का? भयानक खतरनाक आवाज ते. बघूया, झाला तर झाला हॉरर सीन. काय खड्डा आहे का? वाला टाईप असतो. तर हे आम्हाला मोठा बेडूक दिसलाय. त्याचं वजन किती असेल? बहुतेक असेल 2 किलोचा. एक नाही, अर्धा 1 किलोचा आहे. बाबा बाबा. बेडूक फ्राय खाण्याची इच्छा आहे तर सांगा कमेंट करून, त्यांना मी बेडूक पण आणून देईल. आम्ही खात नाही हो, तुम्हाला वाटलं आम्ही खातो तर कडमड करायचो आम्ही. मग मागं जायचं. दुसरा साप दिसलाय आम्हाला. कुठे गेला? नाग आहे का रे? वडे तर नाग आहे. आम्ही आता त्या जंगलातून आता बाहेर आलोय. हे बघा, आता तुम्हाला एकदम हवे दाखवतो आणि बंगले दाखवतो. हे बघा, सुखरूप बाहेर आलोय. हे होता जंगल. इथं काळप दिसतंय बॅक साईडला. पूर्णपणे जंगलमध्ये होतो. हे बघा, आम्ही दोघं जण पूर्ण जंगलमध्ये हे असे शिकार करून आले. एक मोठी आहे, एक अजून एक मोठी आहे. छोटी आहेत ना?